आवाज थोडा हे करा. मला काय म्हणायचंय, आज सरकारमधला कोणताच प्रतिनिधी इथे येऊन आपल्या ह्या आंदोलनाला काय चालले, काय परिस्थिती आहे, काय करावं लागेल हे कुठंच कोणी लक्ष द्यायला तयार नाही. त्याचं कारण एक आहे भाऊ, आताच मी ऐकलं भाषण, किती आपला समाज आहे, किती आहे, 3 कोटी समाज महाराष्ट्रामध्ये जवळपास आपला आहे धनगर समाज. पण आज इथं किती लोक आहेत ह्याला किंमत आहे. मी नेहमी सांगत राहतो, राजकारणात असेल, आंदोलनात असेल किंवा संघटनेत असेल, डोके मोजले जातात. तुम्ही किती ह्याला महत्व नाही. तुम्ही तुमच्या चळवळीसाठी, तुमच्या संघर्षासाठी, तुमच्या अधिकारासाठी, तुमच्या येणाऱ्या गरजेसाठी तुम्ही किती एक होतात हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आताच प्रतिनिधी म्हणून आले, मी जास्त काही बोलणार नाही, पण त्याने एक गोष्ट बोलून गेले. काय म्हणले माहितीये का, सगळं काही एकाच ह्याच्यामध्ये भेटत नसते. म्हणजे मला सांगा, 80 वर्ष तर जवळपास गेले. माझ्या अगोदर कोण बोलले मला त्यांचं नाव नाही आठवत, पण ते म्हणले आमच्या आजोबांनी संघर्ष केला धनगर आरक्षणासाठी, माझ्या वडिलांनी संघर्ष केला आणि आता मी संघर्ष करतोय. म्हणजे जवळपास आपल्या धनगर समाजाच्या 3 पिढ्या गेल्या. धनगर आणि धनगर हे खरं आहे का खोटं आहे करण्यामध्येच आपल्या 3 पिढ्या गेल्या. आणि हे जर येऊन इथं जर स्टेजवर येऊन जर म्हणत असतात की एकाच ह्याच्यात काही भेटत नाही, नेमकं मला एक त्यांना म्हणायचंय, नेमकं तुम्ही कधी भेटणार आहे, किती दिवस अजून लागणार आहे, हा प्रश्न माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडतो. मग मी जर काय बोलायला गेलो तर मला म्हणतात उग्र बोलते, फलानं बोलते. पण मी जे सत्य, जे वास्तव आहे, जे करायला पाहिजे ते मी बोलणारा माणूस आहे. मी पक्षाचा नाही, कोणाचा ह्याचा नाही, मला काही घेणं देणं नाही. पण मी इथं समाज म्हणून इथं आलोय आणि समाज म्हणून माझी भूमिका एक आहे, जोपर्यंत आपण कठोर निर्णय घेणार नाही, जोपर्यंत या सरकारच्या विरोधात आपण प्रकटपणे बोलणार नाही, नुसतं इथूनच येऊन केळं खाऊन हे खाऊन आराम करून तुम्ही जर इथं येऊन जर झोपत असताल तर याचा उपयोग काही होणार नाही. मी एवढं सांगेल की दीपक भाऊ, तुमच्या सोबत वाटेल त्या प्रसंगामध्ये उभं राहण्याची तयारी माझी आणि इथल्या सर्व समाज बांधवाची आहे. टाळ्या बिळ्या ह्याला खुश होणार आम्ही माणूस नाही. आज 6 वाजेपर्यंत आपल्याला मुदत आहे भाऊ, बरोबर आहे. 6च्या नंतर मी प्रकट बोलू का, तुम्हाला लाटा घालून बाहेर काढता हे शासन. तर इथं थांबायचंय का इथून बाहेर जायचंय हे आता तुमचा निर्णय. इथून जर तुम्ही बाहेर गेलात तर याच्यानंतर मला नाही वाटत की पुढे लढा अजून काही चालेल. त्याच्यामुळे जे काय करायचंय त्याच्यासाठी एक असा निश्चय करा की इथून जर आपल्याला मुंबईमधून जायचं असेल तर एसटी आरक्षण भेटलंच पाहिजे. हा विषय